तर मागच्या पार्ट मध्ये तुम्ही बघितलंच असाल, मी आलो होतो शेगावला श्री गजानन महाराजचं दर्शन करण्यासाठी, ते पण प्रकट दिनाच्या दिवशी. आणि एवढ्या 4 ते 5 किलोमीटरच्या लंब्या लाईन मध्ये आमचं दर्शन झालं की नाही, चला बघूया. तर जय शिवराय भावांनो, मी आहे संभाजीनगरचा प्रणव आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आता इथं मंदिरामध्ये मी आल्यावर बघितलं की इथं तर डायरेक्ट 4 ते 5 किलोमीटर लंबी लाईनच होती श्री गजानन महाराजचं दर्शन करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आमच्या सगळ्यांचं ठरलं की चला म्हणे आता मुक्क दर्शनच करून घेऊ म्हणे, म्हणजे की महाराजांचं बाहेरूनच दर्शन करून घ्यायचं. आणि जेव्हा आम्ही बाहेरून दर्शन करायला निघालो, म्हणजे की मुक्क दर्शन करायला निघालो, तर तेव्हा पण मुक्क दर्शन करायला खूप जास्त संख्येने लोक आलेले होते. आणि त्याच्यानंतर फायनली पण आमचे दर्शन होऊन गेले. आणि खरंच मनापासून जर म्हटलं ना, लोकांचा एवढा विश्वास आणि एवढी श्रद्धा आहे श्री गजानन महाराजवर, हे बघून डायरेक्ट माझ्या अंगावर काटेच आले. आणि तुम्हाला काय वाटतं श्री गजानन महाराजांबद्दल मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जाता जाता तुमच्या भावाला पण फॉलो करून घ्या. ऐसे लाभो भान देगा देवादान, चरणात ध्यान लाभू देगा, अमृताची वेळ